हॅलो हाय नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल. माझ्या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आता ना माझा छोटा मुलगा आजारी आहे. त्याला ताप येत होता आणि त्याच्या पांढऱ्या पेशी वाढल्यात. म्हणजे ते ताप बराच दिवस त्याला येत होता. मग इतकं काय म्हणजे नेत होतो दवाखान्यात, पण डॉक्टर बोलत होते की वातावरण चेंज होतं आहे ना, सारखं थंडी थंडी पडते, ऊन पडतं आहे, अचानक अचानक आभाळ आलं आहे. आता आज आमच्याकडे ऊन नाही पडलेलं आहे, पूर्ण आभाळ आलेलं आहे. तर ह्याच्यामुळं ना तो व्हायरल आहे असं सांगत होतं ना डॉक्टर. तर मग आम्ही नेऊन आणायचो वगैरे, पण त्याला 2 दिवस ताप राहायचा, 1 दिवस यायचा, असं होत होतं. त्याला औषध दिलं तरी पण बरेच दिवस झाले. मग बरेच दिवसानंतर आम्ही पहिले ब्लड चेक केलेलं तर काहीच नव्हतं निघालं, पण आता ब्लड चेक केलं तर त्याच्या पांढऱ्या पेशी वाढल्यात आणि अजून एक कशाचं तरी ते प्रमाण भरपूर वाढलेलं आहे. त्यामुळं मग डॉक्टर बोलले ॲडमिट करायला लागले. मग आता ॲडमिट करायचं म्हटलं तर आता इकडं आमची फॅमिली फक्त राहत असल्यामुळं करायला वगैरे घरात डबा म्हणा किंवा दुसरं घराची कामं वगैरे करायला म्हटलं तर कोणच नाही आहे ना. मग कोण नसल्यामुळं मग आता इतकी माझी आपदा होते ना की हे पण कामावर, मग नंतर त्या पोराजवळ थांबायला कोणही, मग तरी पण हे कामावरनं सकाळचं येऊन कधी कधी यांना नाईट पण असते ना, मग आता ह्यांना नाईटच घ्यायला लावली. आणि मग त्यांना नाईटवरनं आले की 9 वाजता त्यांना तिथं पोराजवळ थांबवून मग ते येतात मग आम्हाला सोडायला आणि सोडून जाते तिथं. मग मी घरातलं काम सगळं, आता 2 दिवस झालं तो ॲडमिट आहे ना, तर घरातलं काम सगळं आवरून डबा घेऊन, म्हणजे जेवण नाही करत, स्वयंपाक बनवून सगळं कपडे सगळं घरातलं आवरून मोठ्याचं वगैरे सगळं आवरून ना आम्ही जातो. मग आता 2 दिवस झालं तो ॲडमिट आहे. पण खरंच ना असं म्हणजे कोण नसलं ना की असं थोडंसं जास्त ह्या अशा टायमिंगला ना कोणीतरी पाहिजे असं वाटतं. पण नंतर असं वाटतं जाऊ दे ना, आपल्यालाच सगळं सांभाळायचं, तर मग आपण आपल्या जीवावर सांभाळतोय ना, ठीक आहे ना. मग आपण उलट इंडिपेंडेंट म्हणजे स्वतःच्या जीवावर सगळ्या गोष्टी करतोय, तर मग कशाला दुसऱ्या कोणाची आशा करायची, असं पण कधी कधी वाटतं. पण काय होतं आहे माहिती आहे का, दिवसभर सगळा अख्खा दिवस तिथंच निघून जातोय माझा. आणि मग संध्याकाळी पण काल संध्याकाळचं मग ते बोलले त्यांना जेवायचं नव्हतं ना, मग ते बोलले मला काही जास्त जेवायचं नाही, तू एक काम कर, तिथं तुला थोडंसं तुम्हा दोघांना पार्सल घेऊन देतो जेवायचं काहीतरी, मग डाळ खिचडी वगैरे असं काहीतरी देतो आणून, आणि मग मी जातो कामावर म्हणून त्यांनी रात्री आम्हाला पार्सल दिलं आणून आणि मग गेले. पण किती हाल होतात ना, अपदा होते. आता त्या पोराला ना आम्हाला घरी सोडायला यायचं म्हटलं तरी त्या सिस्टरजवळ द्यायला, मग तरी पण त्या सिस्टरांचं पण चालू होतं की राहील का नाही, रडल असं होतं. आता 5 मिनटासाठी पोरगं राहत नसते, असं होतच नसते बरं का. बरं काही राहत नसतील, पण माझा छोटा मुलगा आहे ना तो राहतो बरं का. तो काही एवढा काही रडत नाही आहे, तो शांतच आहे. आणि त्याला एकट्याला टाकून मग घरी यावं लागते. आता 2 तास झाले आता मी आले. ते सगळं घरातलं वगैरे आवरलं, सगळं भांडी स्वयंपाक ह्यांचं आणि संध्याकाळच्या पण थोड्याशा चपात्या करून ठेवल्यात. कारण काय होतं मग नंतर आता कालच्यासारखंच झालं तर मग काय करायचं, म्हणून त्याच्यासाठी आता मला दळण पण जाताना टाकायचं आहे. बाजरीचं दळण पण संपलं. नेमकं असं होतं की काहीतरी अडचण आली ना की सगळं संपल्यासारखं, म्हणजे घरातल्या गोष्टी काय संपतात वगैरे. पण आता जाता दळण टाकलं. आणि आता मला चालतच जायचं आहे बरं का. इतकी आपदा म्हणजे चालू आहे ना सध्या. पण काय करणार आता दिवसभर त्याच्याजवळ तिथं थांबायचं. आता संध्याकाळी बघू आता हे काय बोलतात. मग यायचं असलं तर मग हे 6 वाजता तिथं येतील, मग तिथं त्याच्याजवळ तासभर थांबतील, मग मी घरी येईल, जेवण वगैरे बनवून घेऊन मग जाईल, मग ते कामावर जातील तिथं. म्हणजे असं खूप गोष्टी ॲडजस्ट करायला लागतात. खूप दोघंच असल्यानंतर मग माणसाला दिसताना दोघांचा संसार खूप चांगला दिसतो. पण आता ह्याच्यावरती पण मी तुम्हाला एक वेगळा व्हिडिओ टाकणार आहे, वेगळा व्हिडिओ बनवून टाकणार आहे. तर तो म्हणजे आपल्या चॅनलला सपोर्ट करा आणि जास्तीत जास्त होईल तेवढं सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण बघत जावा. कारण व्हिडिओ पूर्ण बघितला ना सुरुवातीला तर त्याचे इम्प्रेशन जास्त चांगलं पडतं आणि चॅनल ग्रो व्हायला मदत होते. तर आता हाल अपदा चाललेच आहेत. आणि खरंच बरं का, जे असे दोघंजण राहतात ना, त्यांच्यासोबत मुलं आहेत, त्यांचे हाल असेच होत असतात. पण दिसताना माणसाला दिसत नाही किंवा दिसताना माणसाला कळत नाही की बाबा त्यांच्यावर काय परिस्थिती येते किंवा काय येत असेल काय नाही, असं पण माणूस कधीच असं समजून घेत नाही किंवा काय. त्यांचं इतकंच बघण्याचं असं जातं की हां, त्यांना काही त्यांची तिकडं मजा चालली. व पोरं आता मोठा मुलगा पण माझा आहे ना, तर त्याला पण मला माझ्यासोबतच ठेवावा लागतो, त्याला पण माझ्यासोबतच
घेऊन जावं लागतो, हे करावं लागतं. तिथंच दिवसभर रात्रभर हॉस्पिटलमध्येच, कारण ह्यांना येऊन मग नाईटला जायचं कामाला म्हटल्यानंतर आराम करायला झोपायलाही लागतं ना. मग दिवसभर तो तिथं दिवस रात्रभर. आता त्याला 2-4 दिवस सुट्ट्या होत्या ना, आता उद्यापासून शाळा चालू होते. मग आता 1-2 दिवस सुट्टी पडते का काय होते, त्याला 4-5 दिवस मग आमच्या छोट्याला ॲडमिट करायला सांगितले ना, त्या ताप वगैरे भरपूर होता म्हणून. तर आता बघू, ठीक आहे, किती दिवस जात आहेत किती दिवस नाही. पण काय आहे ना, खरंच हाल थोडेसे होतात बरं का. पण आता ठीक आहे, मला तर आता सवय झाली की मी कोणाचीच आशा करत नाही किंवा मी कोणाच्या गोष्टीवर म्हणजे कोणाच्यावर अवलंबून राहत नाही की हे मला करतील किंवा आता आपलं असं असतं ना की जाऊ द्या, आता बाजूवाल्यांना सांगूया, असं करूया तसं करू. पण त्यासुद्धा गोष्टी ना मला खरंच नाहीत आवडत. जे काय असेल ते स्वतःच्या जीवावर, जे काय असेल ते स्वतः सगळं करायचं आणि सगळ्या गोष्टी हँडल करायच्या. तर चला, आता मला तो झोपलाय म्हणून म्हणलं जरा थोडासा व्हिडिओ काढावा. तर तो हॉस्पिटलमध्ये जायचं आहे आता त्याला एकट्यालाच, म्हणजे त्याचे पप्पा आहेत तिथं. पण आता सोडायला घ्यायला यायचे म्हणलं तर त्यांना एकट्यालाच तिथं ठेवून यावं लागतं ना. तर चला, आता काय करणार, आता तेवढे 4 दिवस काढावेच लागतील. तर चला, व्हिडिओ आवडलेच नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.